श्री स्वामी समर्थ. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा आणि अध्यात्म या विषयावर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अध्यात्म सोबतीला घेतलं तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अध्यात्म आता या तरुण वयामध्ये कशा पद्धतीने करावं, किंवा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडला असेल की अध्यात्म आणि अभ्यास किंवा स्पर्धा परीक्षा याची सांगड कशा पद्धतीने मी सांगतोय वगैरे असे प्रश्न असतील तुमचे. परंतु मित्रांनो, अध्यात्म म्हणजे केवळ कर्मकांड, पूजा अर्चा किंवा या गोष्टी नाहीत. किंबहुना असंही नाही की मग आता अभ्यास सोडून आम्ही काय पूजेला लागायचं का, मंदिर फिरायचं का, असे प्रश्न काही विद्यार्थी मित्रांच्या मनात येऊ शकतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तसं नाही. अध्यात्म म्हणजे त्या ठिकाणी तुमची एकाग्रता वाढवण्यासाठी तुमचं मन जे आहे तर ते तुमच्या ध्येयाप्रती समर्पित होणं, यालासुद्धा एक प्रकारे अध्यात्म म्हणता येऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने हिंदू संस्कृतीमध्ये आपण देवी देवतांची पूजा करतो, देवतांचं स्मरण करतो, आपलं मन शांत होण्यासाठी, आपलं मन समाधानी राहण्यासाठी ज्या पद्धतीने मित्रांनो आपण भगवंताचं स्मरण करतो, त्याच पद्धतीने मित्रांनो आपला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतेवेळीसुद्धा आपण स्वतःला जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. आपल्यामध्ये कोणते गुण आहेत, आपल्यामध्ये कोणते दोष आहेत, या गोष्टींवर जर आपण काम केलं तर निश्चितपणे आपण आपल्याला स्वतःला जाणून घेऊन आपल्या मर्यादा, आपल्या क्षमता त्या ठिकाणी आपल्याला ओळखता येऊ शकतात. त्यासाठी मित्रांनो आवश्यक आहे ध्यानधारणा करणे. मित्रांनो, 5 ते 10 मिनटाचे ध्यानसुद्धा त्या ठिकाणी तुमच्या ध्येयाप्रती तुमचं मन एकाग्रचित्त करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे, तो म्हणजे तुमची ध्येयावर असलेली आसक्ती किंवा तुमचं ध्येयावर असलेलं लक्ष किती एकाग्रचित्त आहे त्याच्यावर तुम्हाला यश मिळू शकतं. त्यामुळे मित्रांनो, अध्यात्म म्हणजे फक्त तुम्ही पूजा अर्चना करा वगैरे अशातला भाग नाही, तर स्वतःला जाणून घ्या, ध्यानधारणा करून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. सोबतीलाच मित्रांनो त्या ठिकाणी एखाद्या देवताचं जर आपण स्मरण केलं दिवसभरातून, किंवा सुरुवातीला जर स्मरण केलं, एखादा मंत्र जर आपण 5 ते 10 मिनटासाठी डेली बेसिसवर चॅन्ट केला तर निश्चित यश मिळू शकतं. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.